केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से की बेटी से छेड़खानी का मामला सामने आने के बाद से राज्य में कानून व्यवस्था का मुद्दा सुर्खियों में आ गया है। राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने सवाल उठाया है कि अगर केंद्रीय मंत्रियों के परिवार सुरक्षित नहीं है तो आम लोगों का क्या होगा। साथ ही उन्होंने राज्य सरकार से शक्ति कानून जल्द लागू करने की भी मांग की है। काल जी घटना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या बाबतीत जी काही घटना झाली, ज्या पद्धतीनं छेडखानीच्या त्यानिमित्तानं प्रयत्न त्यानिमित्तानं झाला, आता केंद्राचे मंत्री आहेत तर केंद्राच्या मंत्र्यांच्या परिवारच सुरक्षित नाही तर महाराष्ट्रात सामान्य जनतेचं काय होणार याचा प्रश्न फार मोठा त्यानिमित्तानं जनतेला पडलेला आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सामान्य जनतेच्या मुली कशा सुरक्षित राहणार, त्यांच्या आई बहिणी कशा सुरक्षित राहणार। आज बीडमध्ये आपण पाहतो, आजच महादेव मुंडेंच्या पत्नींनी सुद्धा त्यांच्या जी पतीची 16 महिन्यापूर्वी हत्या झाली होती त्याच्या तपासाचं काय झालं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। असे अनेक प्रश्न कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आमच्या महिला भगिनींच्या बाबतीत जे आहेत त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आज महाराष्ट्राच्या समोर आहेत। मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय आमदारांना एकत्रित घेऊन मी स्वतः त्यामध्ये गृहमंत्रींनी पुढाकार घेऊन आम्ही शक्ती कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून कुठेही बलात्काराची घटना झाल्यानंतर आरोपी सापडल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीचा कायदा, अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही त्यावेळेस राज्य शासनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतला। या कायद्याचा अंतिम मसुदा आम्ही अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्राकडे पाठवला। त्याला आता जवळजवळ 4 वर्ष झाले आहेत, पण 4 वर्षामध्ये केंद्र शासनाने त्याला मंजुरी दिली नाही।